सर्वांना आवडेल असा आलेभात करणार आहे मी. हे बघा, आज मला कमी बनवायचा आहे म्हणून मी पाऊणच वाटी तांदूळ घेतलेत. हा मोगरा बासमती, हा धुवून ठेवला आहे. आता मी 2 चमचे तेल टाकले आहे. थोडंसं तूप टाकते. आता याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया. एक दालचिनीचा तुकडा आणि तेजपान. याला जास्त मसाले नाही लागत, काय नाही, पण खूप म्हणजे खूप टेस्टी लागते. तुम्ही खारा पुलाव खात असाल ना, सेम तसाच. हे बघा, आता कांदा टाकून घेऊ आपण. आता आपला थोडा लाल होत आला ना, त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्यांची हे टाकते मी, वाटण टाकते. फक्त 2च हिरव्या मिरच्यांचं, जास्त नाही टाकणार. किंवा मिरची टाकली तरी चालते तुम्ही. माझ्याकडे वाटण होतं म्हणून मी वाटण टाकलं, नाही तर 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या. आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला. आणि पाणी टाकून वाटलेली नसायची, असं कुटलेलं असतं ना जाडसर. हे बघा, असं जाडसर तसंच घ्यायचं. लसूण परततानाच एकदम सुंदर सुवास येतो. बघा, आपला कांदा पण आता लाल झाला आहे. तर आपण हिंग टाकून घेऊ त्याच्यामध्ये. तुम्ही खारा पुलाव करत असाल ना, तर त्याला पर्याय म्हणून करा तुम्ही. जे नॉनव्हेज खाणारे नसतील ना त्यांनी. याच्यात मी हळद टाकत नाही, त्याच्यामध्ये हे तांदूळ आहे ना ते टाकून घेते. परतून घेऊया आपण. तर थोडे शेंगदाणे टाकू. तुम्हाला आवडत असतील तर शेंगदाणे टाकू शकता. त्याच्यात पाणी टाकून घेऊ आपण आता. आता याच्यामध्ये एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आहे ना, तो टाकते थोडाच आहे आता याच्यामध्ये. त्यामुळे थोडा मी टाकून घेणार आहे. बस, आता कुकर लावून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. आता अजून थोडं पाणी टाकते. 1 वाटी जर तांदूळ असते तर 2 वाटी पाणी टाकायचे. आता पाऊण होती म्हणून 1.5 टाकला. आणि थोडासा लिंबा पिळायचा त्याच्यावर. त्याने एकदम मोकळा मोकळा राईस होतो. मग आता आपण 3 शिट्ट्या काढून घेऊ. कलर बघा किती छान दिसतोय. तर हळद तिखट काहीच नाही वापरायचं याच्यामध्ये. वरून थोडासा, हे बघा, थोडासा गरम मसाला टाकायचा. बघा किती छान मोकळा मोकळा झाला आपला राईस. आले भात आपला. त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायचं. सेम तुम्ही खारा पुलाव खात असाल ना तसाच होतो.